सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्म देशना सुखा संगसामगे समगानं तपो सुखो। सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस्या करणे। संपूर्ण विश्वातील देवतांचे आणि मानवजातीचे शास्ता गुरु विश्ववंदनीय अनंत सम्यक समुद्ध यांना प्रथम वंदन। भगवंताच्या अनुपम सद्धम्माला जो मानवतावादी आहे, कार्यकारणभाव सिद्धांताच्या अनुपम श्रेष्ठ दुःखमुक्तीच्या अनुपम सद्धम्माला त्रिवार वंदन। आणि भगवंतांनी स्थापन केलेल्या आवरणीयो पावनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरंग पुण्यखेतं लोकसाती अशा सुरतापन्न ते अनंत मार्गाने आणि सुरतापन्न फलप्राप्त ते अनंत फलप्राप्त या चारही पुरुष पुद्गल आणि मार्गरूढ असणाऱ्या आणि आठही पुरुष पुद्गल अशा पवित्र निष्कलंकित वर्तमान भूतकाळ भविष्यकाळातील तीन रत्नाला त्रिवार वंदन। ज्यांनी या भारत देशामध्ये आई भीमाई रामजी पिता यांच्या कुळामध्ये जन्म घेतला असे आधुनिक युगातील महान उद्धारक ज्यांचे उपकारची जाणीव ठेवून बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाचा कायदा कानून मंत्री असताना त्यांनी या भारतात संविधान लिहिलं, ते म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलावर आणि स्वातंत्र्य न्याय समता मजदूर याच्यावर। आणि म्हणून संपूर्ण भारतीय समाजाला अन्न वस्त्र निवारा शिक्षणाचा हक्क अधिकार दिला आणि गुलामी नष्ट केली, विषमता जातीवाद नष्ट केला। अशा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी महान सम्राट अशोक धम्मदायात सम्राट अशोक यांच्या धम्मविजयाला साक्षी ठेवून नागाच्या नागभूमीमध्ये नागवंशांच्या नागभूमीमध्ये पूज्य भदंत धम्म चंद्रमणी महास्थवीर धम्मगुरू यांच्याकडून धम्म दीक्षा घेऊन आणि बुद्ध धर्मामध्ये काही भेसळ न होता 22 प्रतिज्ञा दिल्या। अशा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित। तसेच आजच्या विषयामध्ये आपण संपूर्ण मानवजातीसाठी आणि बौद्ध उपासकांसाठी सुखी जीवन गृहस्थांचे सुखी जीवन कसे असले पाहिजे हे आज आपण समजून घेऊया। विषय आहे शिगाल वाद सुत्त, म्हणजे भगवान बुद्धांनी 26 वर्षापूर्वी आजपासून 26 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी शिगाल नावाच्या एका गृहस्थ ब्राह्मण तरुण मुलाला चांगल्या प्रकारे तो उपदेश केला होता। तो उपदेश आज संपूर्ण मानवजातीच्या हितासुखासाठी कल्याणासाठी आणि सुखी जीवन जगण्यासाठी आणि बौद्ध उपासकांसाठी सांगत आहोत। शिगाल वाद सुत्त त्रिपिटकातील दिग्निकाय या ग्रंथामध्ये आहे। असे मी ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध राजगृहात वेलुवनात कलंदक निवापामध्ये राहत होते। त्यावेळी शिगाल नावाचा एक गृहस्थ गृहपती पुत्र सकाळीच उठून राजगृहातून बाहेर पडून ओल्या वस्त्रांनी व ओल्या केसांनी हात जोडून पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर खालची व वरची या दिशांची पूजा करीत असे। तेव्हा भगवान बुद्ध सकाळीच चिवर वस्त्र प्रदान करून पात्र व चिवर घेऊन राजगृहात भिक्षाटनासाठी प्रवेश करते झाले। त्यांनी तेव्हा शिगाल नावाच्या गृहपती पुत्रास तशा रीतीने पूजन करताना म्हणजेच चारी दिशेची दाई दिशेची पूजा करताना पाहून विचारले, हे गृहपती पुत्रा शिगाल, तू सकाळीच उठून राजगृहाबाहेर पडून ओल्या वस्त्रांनी व ओल्या केसांनी तू जे हात जोडून दिशांची पूजा करतोस हे काय, का बरं? तेव्हा भगवान बुद्धाला तो म्हणाला की भगवान, माझ्या वडिलांनी माझ्या पित्याने अंतिम क्षणी मृत्यू होण्याच्या आधी असे सांगितले की बाळ 6 दिशांची पूजा करीत जा असे सांगितले। त्याप्रमाणे भगवान पित्याच्या म्हणजे वडिलांच्या वचनांचा सत्कार करण्याकरता गौरव करण्याकरता त्यांच्या वचनाचा मान देण्याकरता त्यांची पूजा करण्याकरता मी सकाळी उठून हे 6 दिशाची पूजा करतो असं तो भगवान बुद्धाला म्हणाला।
तेव्हा भगवान बुद्ध त्या शिगाल नावाच्या गृहपती पुत्राला म्हणाले की हे गृहपती पुत्रा, आर्य धम्माप्रमाणे 6 दिशांची पूजा अशा रीतीने करायची नाही. भगवान कशा रीतीने आर्य धर्माप्रमाणे 6 दिशांची पूजा करायची? भगवंतांनी आर्य धम्माप्रमाणे 6 दिशांची पूजा कशी करावी याचा मला चांगल्या प्रकारे उपदेश करावा. तर मग भगवान बुद्ध म्हणाले की तर मग हे गृहपती पुत्रा शिगाल, ऐक व नीट ध्यानात ठेव, मी आता सांगतो. तर ठीक आहे असे शिगाल गृहपती पुत्राने भगवंताचं उत्तर दिले. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की हे गृहपती पुत्रा शिगाल, जेव्हा आर्य श्रावकाचे, आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य श्रावकाचे 4 कर्मक्लेश नष्ट होतात, तो 4 तऱ्हेंनी पाप कर्म करीत नाही, 6 संपत्ती नाशाच्या द्वारांचे सेवन करीत नाही, या 14 गोष्टींचा त्याग करून 6 दिशांची पूजा करून उभय लोक जिंकण्यास प्रवृत्त होतो, तेव्हा त्याला इहलोक व परलोक या दोन्हीचीही प्राप्ती होते व मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर तो सुगती लोकास म्हणजे स्वर्ग लोकात जातो. त्याचे कोणते 4 कर्मक्लेश नष्ट होतात? ते हे गृहपती पुत्रा शिगाल, प्राणघात, चोरे कर्म, व्यभिचार व असत्य भाषण हे 4 कर्मक्लेश नष्ट होतात असे भगवान म्हणाले. पुढे असे बोलून सुगत सम्यक समुद्ध आणखीन पुढे म्हणाले की प्राणघात, अत्तदान, असत्य भाषण, प्रशंसा व पर्दागमन यांची पंडित प्रशंसा करीत नाहीत. म्हणजेच प्राणी हत्या करणे, चोरी करणे, असत्य भाषण बोलणे किंवा परस्त्री गमन म्हणजे व्यभिचार करणे यांची कधीच विद्वान पुरुष, पंडित, सज्जन पुरुष कधीच प्रशंसा करीत नसतात. कोणत्या 4 तऱ्हांनी तो पापकर्म करीत नाही? कोणी छंदामुळे पापकर्म करतो, द्वेषामुळे पापकर्म करतो, मोहामुळे पापकर्म करतो, भयामुळे पापकर्म करतो. हे गृहपती पुत्रा शिगाल, जेव्हा आर्य श्रावक छंद, द्वेष, मोह व भय या वाईट गोष्टींचा स्वीकार करीत नाही, तेव्हा तो 4 तऱ्हांनी पापकर्म करीत नाही असे भगवान म्हणाले. असे बोलून सुगत सम्यक समुद्ध मार्गदाता आणखीन पुढे म्हणाले की छंदामुळे, द्वेषामुळे, भयामुळे, मोहामुळे जो धम्माचे अतिक्रमण करतो, कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे त्याचे यश नाश पावते. छंदामुळे, द्वेषामुळे, भयामुळे, मोहामुळे जो धम्माचे अतिक्रमण करीत नाही, जो शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे त्याचे यश वाढत जाते. आणि म्हणूनच कोणत्या 6 संपत्ती नाशाच्या द्वारांचे सेवन करीत नाही, तर सुरा, मेरय, मद्य इत्यादी म्हणजे दारू, गांजा, बिडी, तंबाखू, पान, खर्रा, चरस, अफू अशा नशिल्या पदार्थाचं तो कधी सेवन करत नाही. अवेळी रस्त्यातून भटकणे जमत नाही, तमाशा पाहत नाही, परत जुगार खेळत नाही, पापी मित्राचे संगत करत नाही. तशा प्रकारे त्याचे संपत्ती नाशाचे कारण जाणतो, म्हणून त्यापासून तो अलिप्त राहतो. तर हे गृहपती पुत्रा, सुरा, मेरय, मज्ज इत्यादी मादक पदार्थाच्या सेवनाचे 6 तोटे आहेत. तर त्याची संपत्ती डोळ्यात देखत धनाचा नाश करणारी ठरते, कलह वाढविणारी, रोगाचे घर ठरते शरीर, आणि त्याची अपकीर्ती पसरते, लज्जेचा विध्वंस होतो, तो बिनलाजासारखा जगतो. म्हणून विध्वंस करणारी व प्रज्ञेला दुर्बल करणारी म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेला दुर्बल करणारी ही नशा आहे. दारू, गांजा, बिडी, तंबाखू, पान, सुपारी, खर्रा, चरस, अफू, गांजा तर यापासून अलिप्त राहण्यास सांगितलं. तर हे गृहपरिपत्रा, सुरा, मेरय, मद्य इत्यादी मादक पदार्थ सेवनाचे 6 तोटे आहेत. तर पुढे भगवान बुद्ध पुन्हा म्हणाले की हे गृहपरिपुत्रा, अवेळी रस्त्यातून भटकण्याचे 6 तोटे आहेत. म्हणजे रात्री बेरात्री रस्त्यातून चालणे. कोणते 6 तोटे? तर त्याच्या हातून स्वतःचे रक्षण होत नाही, पुत्र व पत्नीचे रक्षण होत नाही, स्वतःचे रक्षण होत नाही, संपत्तीचे रक्षण होत नाही, परत पाप स्थानामध्ये तो जाण्याची फार भीती असते, त्याला खोटे बोलण्याची पक्की सवय लागते, पुष्कळची संकटे तो आपल्यावर ओढून घेतो. तर हे गृहपतिपुत्रा, अवेळी रस्त्यातून भटकण्याचे हे 6 तोटे आहेत. तर हे गृहपतिपुत्रा, तमाशा
पाण्याचे 6 तोटे कोणते? कोठे नाच आहे, कोठे गायन आहे, कोठे वादन आहे, कोठे व्याख्यान आहे, कोठे पाणी स्वर आहे, असे कुंतफूत म्हणजे अशा रीतीने तो सारखा शोध असतो. तर हे गृहपत्यपुत्रा तमाशे पाहण्याचे 6 तोटे आहेत. तर हे गृहपत्यपुत्रा जुगार खेळण्याचे 6 तोटे आहेत. त्याच्यामध्ये जय वैर फसवितो, पराजित मनुष्य हरलेल्या पैशांसंबंधी शोक करतो, डोळ्यात देखत धनाची हानी होते, समाजात त्याचे शब्दावर कोणाचा विश्वास बसत नाही, मित्र व अमात्य त्यांची अवहेलना करतात, जुगारी पुरुषाच्या हातून दाराभरण व्हायचे नाही असे म्हणून त्याच्याशी कोणीही लग्न संबंध ठेवत नाही, त्याला मुलगी देत नाही. तर हे गृहपतिपुत्रा जुगार खेळल्यामुळे अशा गोष्टीचे 6 तोटे होतात. तर पुढे भगवान बुद्ध पुन्हा म्हणाले की हे गृहपतिपुत्रा शिगाल, पापी मित्राच्या संगतीने 6 तोटे कोणते आहेत? तर धूर्त, शौंड, मद्यपी, लबाड, ठग, साहसी त्यांचे मित्र सहाय्य होतात. तर हे गृहपुत्रा पापी मित्राच्या संगतीने असे 6 तोटे होतात. तर हे गृहपतिपुत्रा शिगाल, आळस केल्यामुळे 6 तोटे कोणते आहेत? तर फार थंडी आहे म्हणून काम करत नाही, फार ऊन आहे म्हणून काम करत नाही, सांज झाली म्हणून काम करत नाही, फार भूक लागली म्हणून काम करत नाही, फार थकलो आहे म्हणून काम करत नाही, असे म्हणून तो काम करत नाही. तर अशा तऱ्हेने काम सोडून दिल्यामुळे नवीन संपत्ती म्हणजेच नवीन अन्न वस्त्र निवारा तो कमवित नाही. पण मिळालेली संपत्ती मात्र म्हणजेच वडिलोपार्जित जी धनसंपत्ती असते, आजोबा पंजोबांनी किंवा बापदादांनी कमावलेली, मातापित्यांनी कमावलेली, तर ते धनसंपत्ती सुद्धा नाश पावते. तर हे गृहपतिपुत्रा आळसापासून हे 6 तोटे होतात असे भगवान बुद्ध म्हणाले. म्हणून असे बोलून सुगत लोकनायक भगवान बुद्ध पुन्हा पुढे म्हणाले की कोणी गुत्त्यापुरताच मित्र असतो, म्हणजे काम होण्यापुरताच फक्त मित्र असतो, कोणी तोंडापुढे तेवढाच मित्र बनतो. जो काम पडले असता मित्र होतो तोच मित्र होय. उशिरा उठणे, पडदा गमन श्रवण करणे, वैर उत्पन्न करणे, अनर्थ करणे, वाईट मित्र असणे, कंजूस मित्र असणे, या 6 गोष्टी पुरुषांचा विनाश करतात. ज्याचे मित्र वाईट, ज्याचे सखे वाईट, ज्याचे आचार विचार गोचर वाईट, तो नर इहलोकी व परलोकी दोन्ही ठिकाणी नाश पावतो, त्याचा पराभव होतो, त्याची अधोगती होते. जुगार खेळणे, स्त्रियांसोबत संगती, भटकलेल्या स्त्रियांसोबत संगती, वारुणे, नृत्य गायन, नाचणाऱ्या स्त्रियांसोबत संगती, दिवसा निजणे, अकाली सेवा करणे, वाईट मित्र असणे, कंजूस मित्र असणे, या 6 गोष्टी पुरुषांचा विनाश ठरतात. म्हणून फाशांनी खडतात, दारू पितात, दुसऱ्यास प्राण समान अशा स्त्रियांकडे जातात, वाईट मनुष्याची सेवा करतात, वृद्धांची नव्हे, वडीलधाऱ्या माणसांची सेवा करत नाहीत, थकलेल्या आईवडिलांची सेवा करत नाहीत, त्याच्यामुळे पराभव होतो. म्हणून अशा पुरुषांचा कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे नाश पावतो. जो निर्धन आणि आळशी आहे, गुत्त्यात जाऊन वारणीचे अखंड पान करतो, म्हणजे जिथं कुठं नाच गाणे असतात, आधी तमाशे होते, या महाराष्ट्रामध्ये तमाशे होते आणि त्या तमाशामध्ये अनेक लोक जात होते आणि उद्ध्वस्त होत होते, त्यालाच वारुणीचे अखंड पान म्हणतात. तो पाण्यात जसा दगड बुडतो तसाच तो ऋणांमध्ये बुडतो, म्हणजेच कर्ज घेतलेलं असते, कर्ज वेळ भरत नाही, तर त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये बुडतो व लवकरच शोकुळाचा नाश करतो. तर दिवसा निजण्याची सवय असलेल्या व रात्री काम न करणाऱ्या, नेहमी मंद धुंदीत असणाऱ्या पुरुषास घरात राहणे शक्य नसते. फार थंडी, फार ऊन, फार सांज असे म्हणून अशा रीतीने काम सोडून देणाऱ्या मनुष्यास संपत्ती सोडून जाते. जो थंडी व ऊन यांना तृष्णापेक्षाही अधिक मानित नाही व आपली कृत्य करीत राहतो, तो सुखापासून दूर होत नाही. म्हणजे जो सदैव कष्ट करतो, मेहनत करतो, जिद्दीने चांगल्या प्रकारे यशस्वी होतो आणि म्हणून तो आपल्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होतो, त्याला लाभ होतो. आणि म्हणून जो सदैव कष्ट करतो, मेहनत करतो, कंपनीमध्ये, आपल्या जॉबमध्ये, आपल्या शेतामध्ये काम करतो, वेळेवर ऋतुमानुसार, तो आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपल्या परिवाराची काळजी घेतो, तर तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो आणि त्याच्या जीवनामध्ये मध्यमार्गामध्ये
अन्न वस्त्र निवारा मुबलक असते, म्हणून तो त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेतो. कारण त्याला कोणतीही सवय नसते. तो पंचशीला पालन करतो, अष्टशीला पालन करतो, दान पुण्य कर्म करतो, कुशल कर्म करतो, म्हणून सुख त्याच्यापासून दूर होत नाही. तर हे गृहपती पुत्रा, मित्राप्रमाणे दिसणारे 4 शत्रू समजावे. कोणते? तर वाणीनेच फक्त मित्रत्व दर्शनाला, गोड बोलणारा तोंडावर व पापकर्मात सहाय्य मदत करणारा. हे गृहपती पुत्रा, खचितच घेऊन जाणारा, म्हणजे न विचारता घरची वस्तू घेऊन जाणारा. मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकारांनी जाणावा. तो खचितच काही ना काहीतरी घेऊन जातोच. थोडे देऊन पुष्कळांची इच्छा करतो, म्हणजे थोडे देतो आणि आपल्याजवळून पुष्कळ घेऊन जातो. भयामुळे मित्रकार्य करतो व काहीतरी फायद्याच्या आशेने सेवा करतो. व 4 प्रकारांनी हे गृहपती पुत्रा शिगाल खचितच घेऊन जाणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू समजून घ्यावा. तर हे गृहपती पुत्रा शिगाल, वाणीनेच फक्त मित्रत्व दर्शवणारा, मित्राप्रमाणे दिसणारा, पण शत्रू 4 प्रकारांनी समजून घ्यावा. भूतकाळाविषयी बोलतो, भविष्यकाळाविषयी बोलतो, निरर्थक बोलतो व काम निघाले की काहीतरी अडचण दाखवितो. या 4 प्रकारांनी हे गृहपती पुत्रा शिगाल, वाणीनेच फक्त, वाचनेच फक्त, शब्दानेच फक्त मित्रत्व दर्शवणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू समजून घ्यावा. तर हे गृहपती पुत्रा, गोड बोलणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकारांनी समजून घ्यावा. पाप कर्मामध्ये अनुमती देतो, पुण्यकर्मास अनुमती देत नाही, तोंडावर स्तुती करतो, पाठीमागे निंदा करतो. तर या 4 प्रकारांनी हे गृहपती पुत्रा शिगाल, गोड बोलणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू समजून घ्यावा. तर पुन्हा भगवान बुद्ध म्हणाले शिगाल नावाच्या गृहस्थ मुलाला, हे गृहपती पुत्रा शिगाल, पाप कर्मास सहाय्य करणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकारे जाणावा. दारू, गांजा, बिडी, तंबाखू, पान, सुपारी, खर्रा अशा नशेमध्ये धुंद राहणारा आणि मित्रांना पाजणारा, तर अशा प्रकारे तो सहाय्य करतो. अवेळी रस्त्यात तूही पी मी पितो अशा प्रकारे साथ देणारा, अवेळी रस्त्यात भटकण्यामध्ये सहाय्य करतो. रात्री बेरात्री 12च्या नंतर सुद्धा तो 2-3-4 वाजेपर्यंत तो कुठेही बसतो, गप्पा गोष्टी करतो आणि संकटात स्वतःही पडतो आणि मित्राला सुद्धा संकटात टाकतो. तर अशा प्रकारे तमाशे पाहण्यास सहाय्य करतो व जुगार खेळण्यामध्ये मदत करतो. या 4 प्रकारांनी हे गृहपती पुत्रा पाप कर्मास सहाय्य मदत करणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू नक्कीच समजावा, असे भगवान म्हणाले. पुढं भगवान बुद्ध लोकनायक सुगत आणखीन पुढे म्हणाले की खचित घेऊन जाणारा मित्र आणि वाणीनेच फक्त मित्रत्व दर्शवणारा मित्र, आणि जो गोड बोलतो आणि जो पाप कर्मात सहाय्य करतो, 4 शत्रू होत, असे म्हणून पंडितांनी, विद्वान लोकांनी, सज्जन लोकांनी धोक्याच्या मार्गाप्रमाणे त्याच्यापासून दूर राहावे. तर हे गृहपती पुत्रा शिगाल, 4 आपले खरे मित्र समजावे. आतापर्यंत भगवान बुद्धांनी मी शत्रू सांगितले शिगाल गृहपती पुत्र त्या मुलाला. तर आता मित्र कसे ओळखायचे? तर हे गृहपती पुत्रा शिगाल, 4 प्रकारे आपले खरे मित्र समजावे. उपकार करणारा, सुखदुःखात समान असणारा, हिताची गोष्ट सांगणारा व अनुकंपा मैत्री करणारा. तर हे गृहपती पुत्रा, उपकार करणारा खरा मित्र 4 प्रकारांनी समजून घ्यावा. आपण आळशी असलो तर तो आपलं रक्षण करतो आणि आपल्याला आळसापासून बाहेर काढतो. परत संपत्तीचे रक्षण करतो. कुठं घाबरलो असेल तर तिथे धीर देतो, आश्रय देतो व काम निघाले असता दुप्पट संपत्ती देतो, मदत करतो. तर अशा प्रकारे या 4 प्रकारांनी हे गृहपती पुत्रा शिगाल उपकार करणारा खरा मित्र समजून घ्यावा. तर हे गृहपती पुत्रा शिगाल, सुखदुःखात समान असणारा खरा मित्र 4 प्रकारांनी समजून घ्यावा. आपले गुपित आपल्याला गुपित सांगतो, मित्राचे गुह्य गुपित सांभाळून घेतो, गुपित ठेवतो. आपत्तीमध्ये संकट आले असता सोडून जात नाही व मित्राकरिता आपला प्राणही, आपला जीवसुद्धा खर्ची घालतो. या 4 प्रकारांनी हे गृहपती पुत्रा सुखदुःखात समान असणारा खरा मित्र समजून घ्यावा. तर हे गृहपती पुत्रा, हिताची गोष्ट सांगणारा खरा मित्र 4 प्रकाराने जाणावा. पापापासून निवारण करतो, वाईट कर्म स्वतः करत नाही आणि मित्राला करू देत नाही. स्वतःही सुद्धा हत्या करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, निंदा चुगली करत नाही आणि मित्राला सुद्धा त्यापासून सावधान ठेवतो. परत स्वतः पंचशील पालन करतो, अष्टशील पालन करतो, कुशलकर्म करतो, पुण्यकर्म करतो, चिंतनावर श्रद्धा ठेवतो आणि मित्राला सुद्धा तसं सांगतो. पुण्यकर्मात प्रोत्साहन देतो. ऐकलं नसेल
ते सांगतो व स्वर्गाचा सुगतीचा मार्ग सांगतो। या 4 प्रकारांनी हे गृहपतीपुत्रा हिताची गोष्ट सांगणारा खरा मित्र समजून घ्यावा। तर हे गृहपतीपुत्रा अनुकंपा मैत्री करणारा खरा मित्र 4 प्रकारांनी जाणावा। मित्राची हानी झाली असता त्याला आनंद होत नाही, कल्याण झाले असता आनंद होतो। कोणी निंदा करू लागला तर तो त्याला थांबवितो व स्तुती करू लागला तर त्याची प्रशंसा करतो। या 4 प्रकारांनी हे गृहपतीपुत्रा अनुकंपा करणारा खरा मित्र समजून घ्यावा असे भगवान म्हणाले। म्हणून असे बोलून मार्गाचा सुगत लोकविदू भगवमुद्ध असे पुढे म्हणाले की उपकार करणारा खरा जो मित्र, सुखात व दुःखातही जो मित्र, हित सांगणारा जो मित्र आणि जो मित्रावर अनुकंपा करणारा, हे 4 मित्र होत। असे जाणून पंडित विद्वानांनी माता जशी औरसपुत्राची तशी मनपूर्वक जोपासना करावी। शील संपन्न पंडित जळणाऱ्या अग्नीप्रमाणे प्रकाशतो, भटकणाऱ्या भ्रमणाप्रमाणे संपत्ती गोळा करण्याच्या संपत्तीचा साठा होतो व ती वारुळाप्रमाणे वाढते। याप्रमाणे संपत्ती मिळून गृहस्थास घरामध्ये पुरेशी झाली म्हणजे त्याने तिचे 4 वाटे करावे, तोच मित्र जमू शकतो। एका वाट्याने संपत्तीचा उपभोग घ्यावा, दोहोंचा धंद्यात उपयोग करावा, तो आपत्तीमध्ये उपयोगी पडेल। आता हे गृहपतीपुत्रा आर्य श्रावक 6 दिशाची पूजा करतो। तर हे गृहपतीपुत्रा 6 दिशाची पूजा म्हणजे आई बापांना पूर्व दिशा समजावे, म्हणजे आई वडिलांची सेवा करावी। गुरूंना दक्षिण दिशा समजून त्यांची सेवा करावी। पुत्र व पत्नी यांना पश्चिम दिशा समजून त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि पत्नीला मानसन्मान द्यावा। आप्तमित्रांना उत्तर दिशा समजून त्यांना योग्य प्रकारे संकटामध्ये साथ द्यावी। दास व सेवक यांना खालची दिशा समजून त्यांना योग्य प्रकारे वेतन द्यावे आणि योग्य प्रकारे त्यांना त्यांच्या हालतनुसार काम सांगावे। श्रमण ब्राह्मणांना म्हणजेच भिक्खू भिक्खुनी संघाला वरची म्हणजे आपल्या धम्मगुरूला वरची दिशा समजून ते जे शिकवतात नीतिमत्ते शिक्षण धम्मा शिक्षण तर ते ऐकावे आणि त्यांना योग्य प्रकारे भोजनदान, चिवरदान, औषधदान, पथ्यदान आणि अनेक धम्म कार्यासाठी त्यांना आर्थिक मदत करावी आणि चांगल्या प्रकारे विहार चांगल्या प्रकारे बांधून द्यावे, धम्मकुटी बांधून द्यावी, दान कर्म करावे। तर हे गृहपतीपुत्रा पूर्व दिशाचे आईबाप त्यांची पुत्राने 5 गोष्टींनी पूजा करावी। मला त्यांनी पोषिले आहे तर मी त्यांचे पोषण करीन, त्यांचे काम करीन, परिवारात चालत आलेले नीतिमत्तेचे कामं चालू ठेवीन, त्यांचे स्मृतिपित्र दान देईन, त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी होईन व ते मरण पावल्यावर दक्षिणा देईन। हे गृहपतीपुत्रा या 5 गोष्टींनी पुत्राने पूर्व दिशा समजून हे आई बापाची त्यांची पूजा केली असता या 5 प्रकाराने ते पुत्रावर म्हणजे आपल्या मुलावर अनुकंपा करतात, पाप कर्मापासून दूर ठेवतात, कल्याणकारक मार्गास लावतात, चांगल्या प्रकारे शालेय हायस्कूल कॉलेज विद्यापीठाचे शिक्षण कला शिकवतात, योग्य मुलीशी मंगल परिणय लग्नविवाह करून देतात व योग्य वेळी आपली मालमत्ता आपलं धनसंपत्ती त्या मुलाच्या त्या मुलीच्या स्वाधीन करतात। ते गृहपतीपुत्रा या 5 गोष्टींनी पुत्राने पूर्व दिशा समजून आई बापाची त्यांची पूजा करावी, त्यांचं लालन पालन करावे, त्यांना औषध पाणी द्यावे, कपडे लत्ते द्यावे, त्यांचे वंदन करा दर्शन घ्यावे। या 5 प्रकाराने ते पुत्रावर अनुकंपा करतात। तर याप्रमाणे पूर्व दिशेची पूजा केली असता ती बिनधोक निर्भय होते। तर हे पुढे पुन्हा भगवमुद्ध म्हणतात की हे श्रीगाल गृहपतीपुत्रा दक्षिण दिशाचे गुरु त्यांची शिष्याने 5 गोष्टींनी पूजा करावी, त्यांचा आदर सत्कार करावा, त्यांची सेवा करावी, त्यांची श्रद्धापूर्वक ऐकून घेऊन त्यांची कामे करून व आदरपूर्वक शिकून हे गृहपतीपुत्रा याप्रमाणे 5 गोष्टींनी शिष्याने दक्षिण दिशा जे गुरु त्यांची पूजा केली असता 5 प्रकाराने ते शिष्यावर अनुग्रह करतात, अनुकंपा करतात, मैत्री करतात, चांगला आचार शिकवतात, चांगल्या रीतीने कला कौशल्य शिकवतात, सर्व ज्ञान उत्तम रीतीने सांगतात, आपल्या आप्तमित्रास त्याची स्तुती करतात व तो कोठेही गेला तर त्याचे रक्षण करतात। हे गृहपतीपुत्रा या 5 गोष्टींनी शिष्याने दक्षिण दिशा समजून गुरुची त्यांची पूजा केली असता या 5 प्रकाराने ते शिष्यावर अनुग्रह करतात, मैत्री करतात। याप्रमाणे दक्षिण दिशेची पूजा केली असता ती बिनधोक व निर्भय होते। तर पुढे भगवमुद्ध लोकनाथ सुगत लोकविदू भगवमुद्ध म्हणतात की हे गृहपतीपुत्रा पश्चिम दिशा जी भार्या म्हणजे पत्नी तिची पतीने 5 गोष्टींनी पूजा करावी। तर तिला मान सन्मान द्यावा, कुठेही तिचा अपमान करू नये, व्यभिचार करू नये, ऐश्वर्य व अलंकार
देऊन हे गुरुपती पुत्रा या 5 गोष्टींनी पतीने पश्चिम दिशा समजून पत्नीची व तिची मुलांची 5 प्रकारांनी पूजा करावी, म्हणजे तीच सेवा करावी. पत्नीवर अनुग्रह करावा, अनुकंप करावी. आपली कामे नीट रीतीने करते. पत्नीसुद्धा आपल्या पतीवर अनुकंप करते. ती आपल्या घरात कामे नीट करते, नोकर चाकरांना सांभाळते, पतिव्रता होते, संपत्तीचे रक्षण करते, सर्व कृत्यात उद्योगी व दक्ष राहते. तर हे गुरुपतीपुत्रा या 5 प्रकारांनी गोष्टींनी ती पतीवर अनुकंपा मैत्री करते. याप्रमाणे पश्चिम दिशेची पूजा केली असता ती बिनधोक व निर्भय होते. तर हे गुरुपतीपुत्रा उत्तर दिशा जे आप्तमित्र त्यांची कुलपुत्राने 5 गोष्टींनी पूजा करावी. दान देऊन, गोड बोलून, त्यांचे काम करून, आपणासारखेच त्यास मानून व त्यांच्याशी न भांडून. हे गुरुपतीपुत्रा या 5 गोष्टींनी कुलपुत्राने उत्तर दिशा समजून आप्तमित्र त्याची पूजा केली असता 5 प्रकाराने ते कुलपुत्रावर अनुकंपा करतात. त्याला आळशी बनवत नाही, स्वतः आळशी राहत नाहीत, परत त्याचे धनसंपत्ती रक्षण करतात. घाबरला असताना त्याला धीर देतात आणि अवेळी त्याला कुठे घेऊन जात नाहीत, आश्रय देतात. आपत्तीमध्ये संकट आले असतात त्याच्यातून त्याला बाहेर काढतात. त्याच्या संततीवर सुद्धा उपकार करतात. हे गुरुपतीपुत्रा या 5 गोष्टींनी कुलपुत्राने उत्तर दिशा समजून आप्तमित्र त्यांची पूजा केली असता या 5 प्रकारांनी ते कुलपुत्रावर अनुकंपा करतात. याप्रमाणे उत्तर दिशेची पूजा केली असता ते बिनधोक व निर्भय होते. तर हे गुरुपतीपुत्रा खालची दिशा जे दास व नौकर त्यांची धान्याने म्हणजे मालकाने 5 गोष्टींनी पूजा करावी, सेवा करावी. त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यास काम सांगून त्यांना योग्य प्रकारे जेवण व वेतन देऊन, आजारी पडले तर त्यांची सेवा शुश्रूषा करून, उत्तम भोजनाचा वाटा त्यास देऊन व योग्य समय बक्षीस देऊन हे कुलपुत्र शिगाल या 5 गोष्टींनी धन्याने म्हणजे मालकाने खालची दिशा जे दास व दासी नोकर चाकर त्यांची पूजा केली असता 5 प्रकाराने ते धन्यावर म्हणजे आपल्या मालकावर अनुकंपा अनुग्रह मैत्री करतात. मालकाच्या आधी उठतात, त्यांच्या मागून नेसतात, चोरी करत नाहीत, उत्तम तऱ्हेने काम करतात व आपल्या धन्याची मालकाची कीर्ती पसरवित असतात. तर हे गुरुपतीपुत्रा या 5 गोष्टींनी धन्याने म्हणजे मालकाने खालची दिशा समजून दास व नोकर चाकर त्यांची पूजा केली असता या 5 प्रकारांनी ते धन्यावर म्हणजे आपल्या मालकावर अनुकंपा मैत्री करतात. याप्रमाणे खालच्या दिशेची पूजा केली असता ती बिनधोक व निर्भय होते. पुन्हा भगवान बुद्ध शेवटी म्हणाले की हे गुरुपतीपुत्रा वरची दिशा जे भिक्खुनी इतर संन्यासी त्यांची कुलपुत्राने 5 गोष्टींनी पूजा करावी. मैत्रीयुक्त कार्यक्रमांनी, मैत्रीयुक्त वचनकर्मांनी, मैत्रीयुक्त मनकर्मांनी त्यास द्वार बंद न करून योग्य प्रकारे भिक्षा द्यावी, अन्नदान द्यावे. हे गुरुपतीपुत्रा या 5 गोष्टींनी कुलपुत्राने वरची दिशा समजून भिक्खुनी किंवा इतर अन्य संन्यासी त्यांची पूजा केली असता 6 प्रकारांनी ते कुलपुत्रावर अनुग्रह करतात, मैत्री करतात, पापापासून दूर ठेवतात, कल्याणकारक मार्ग सांगतात, धम्म शिकवतात, योग्य प्रकारे अनुकंप करतात, न ऐकवलेले ऐकवतात व ज्ञान शुद्ध करतात व स्वर्ग मार्गाचा म्हणजे सुगती मार्गाचा मार्ग सांगतात, कुशल मार्ग सांगतात, शील समाधी प्रज्ञेचा अष्टांग मार्गाचा 10 पारमितेचा मार्ग सांगतात. हे गुरुपतीपुत्रा या 5 गोष्टींनी कुलपुत्राने वरची दिशा समजून जे भिक्खुनी संघ त्यांची पूजा केली असता या 6 प्रकारांनी ते कुलपुत्रावर अनुकंपा करतात. याप्रमाणे वरच्या दिशेची पूजा केली असता ते बिनधोक व निर्भय होते असे भगवान म्हणाले. शेवटी असे बोलून सुगत आणखीन पुढे म्हणाले की आई बाप पूर्व दिशा, आचार्य दक्षिण दिशा, पुत्र पत्नी भार्या पश्चिम दिशा आणि आप्तमित्र परिवार उत्तर दिशा, दास व नोकर चाकरे खालची दिशा, वरची दिशा म्हणजे धम्मगुरू, घरात पुरुष संपत्ती असलेल्या गृहस्थांनी या दिशांची पूजा करावी. शीलसंपन्न पंडित, गोड बोलणारा व बुद्धिमान, शांत व निराग्रही अशासच यश मिळते. उद्योगी व बिनआळशी, आपत्तीमध्ये घाबरत नाही, सरळ व प्रज्ञावान अशासच यश मिळते. संग्राहक, मित्र जोडणारा, उपकारी व निर्मत्सरी, नेता, विनेता, अनुनेता अशाच यश मिळते. दान व गोड भाषण व हेलोकी अर्थचर्या, निरनिराळ्या ठिकाणी योग्य अशी धम्मामध्ये सकारात्मकता जाणणाऱ्या रथाच्या अग्निप्रमाणे हे जगामध्ये संग्रह आहेत.
हे संग्रह जर नसले तर मातेचा पुत्रापासून अथवा पित्याला पुत्रापासून मान व पूजा मिळणार नाही. पण हे संग्रह पंडित जाणतात, विद्वान जाणतात, म्हणून ते महत्त्व पावतात व प्रशंसेस पात्र होतात. असे बोलल्यावर शिगाल गृहपतिपुत्र भगवंतास म्हणाला, वा वा भगवान, आश्चर्य भगवान, अद्भुत भगवान. ज्याप्रमाणे भगवान एखादे उघडे झालेले सुलटे करावे अथवा झाकलेले उघडे करावे अथवा वाट चुकलेल्यास मार्ग दाखवावा अथवा डोळस मनुष्यांना वस्तू दिसाव्या म्हणून अंधारात तेलाचा दिवा दाखवावा, त्याप्रमाणे आपण अनेक तऱ्यांनी धम्माचा उपदेश केला आहे. तर मी आपणास आपल्या धम्मास आणि आपल्या भिक्खू संघास आजीवन शरण येतो. शरण आलेल्या मला आजपासून मरेपर्यंत आपण उपासक म्हणून समजून घ्यावे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या शिगाल नावाच्या ब्राह्मण मुलाला, पुत्राला उपदेश केला. तोच उपदेश या व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला उपासकांना सांगितलं आहे. म्हणून याचं चांगल्या प्रकारे पालन करावं आणि या यूट्यूब चॅनलचे चांगल्या प्रकारे सदस्य बनावे आणि सबस्क्राईब करून पुढे शेअर करावे. ही सर्वांना मंगलमैत्री. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.